जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे संजय राऊतांच्या भेटीला त्यांच्या भांडुपमधल्या निवासस्थानी पोहोचलेत। मात्र संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरता मातोश्रीवर गेलेले आहेत। जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांची भेट घेतील। त्यानंतर ते संजय राऊत यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यांच्यासोबतच पारोळाचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार सुद्धा पोहोचलेले आहेत। जळगावमधून त्यांना तिकीट नाकारल्याने सध्या उन्मेष पाटील हे नाराज आहेत। त्यामुळे उन्मेष पाटील आता सपत्नीक ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा देखील जोर धरू लागलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता ते संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या भांडुपमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। परंतु संजय राऊत हे आता उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान संजय राऊत हे आता सध्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि उन्मेष पाटील हे मात्र भांडुपमध्ये दाखल होते। शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार ते आज साहेबांना भेटायला आले आहेत। काही चर्चा साहेबांशी त्यांना करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जी काय चर्चा होईल त्यानंतर ठरेल। जळगावचा उमेदवार अजूनही निश्चित नाहीये। कदाचित उन्मेष पाटील किंवा करण पवार हे उमेदवार असतील, कारण करण पवार जे माजी नगराध्यक्ष आहेत हे सर्व माननीय राऊत साहेब आणि उद्धव साहेब ठरवतील। आज संजय राऊतांची भेट घेणार की उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे? आता राऊत साहेबांची भेट होईल पहिली आणि त्याच्यानंतर ठरेल। पण ठाकरे गटात प्रवेश करतील यावर शिक्कामोर्तब मानायचा? त्यांची आता चर्चा आहे, त्यानंतर ठरेल। आज थोड्या वेळात संजय राऊतांची भेट घेणार अशी माहिती आहे। हो बरोबर आहे, साहेबांना भेटणार आहेत। ते नाराज आहेत उन्मेष पाटील? काय चर्चा झाली? कारण एक साधारणपणे 15-20 मिनिटं तुम्ही त्यांच्याशी चर्चा, ते त्याचं उत्तर ते देऊ शकतील। त्यामुळे आपण बघतोय भाजपचे विद्यमान खासदार जळगावचे उन्मेष पाटील आपण बघतोय त्यांनी मैत्री बंगल्यावर म्हणजे संजय राऊतांचं जे निवासस्थान आहे तिथे त्यांनी भेट घेतली। सध्या ते माध्यमांशी बोलायला तयार नाहीत, कुठली प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही। मात्र कुठेतरी तिकीट भाजपकडून नाकारल्यानंतर ते नाराज होते अशी चर्चा आहे आणि त्यानंतर आता ते संजय राऊतांची भेट घेणार आहेत। चर्चा अशी आहे की ते शिवसेना ठाकरे गटात सुद्धा प्रवेश करू शकतात। त्यांच्यासोबत माजी भाजपचे नगराध्यक्ष पारोळ्याचे करण पवार सुद्धा आहेत, ते सुद्धा ठाकरे गटामध्ये प्रवेश करू शकतात। आणि आत्ता जसं संजय सावंत यांनी सांगितलं की त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर पुढील चर्चा ही संजय राऊत यांच्यासोबत होईल आणि कदाचित त्यानंतर ते आपली पुढची भूमिका मांडतील। कॅमेरामॅन अजित कदमसह वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।